पोरांनो, स्वतःच्या आईबापावर लई प्रेम करताव ना, त्यांचं सुख बघायचंय ना, तर मग ही गोष्ट पूर्ण ऐका आणि शेवटच्या 4 ओळी हृदयावर काळजावर कोरून ठेवा. कोरून. गोष्ट आहे माझ्या आत्याच्या मुलाची, स्वप्नील वळेकरची. हिरोसारखा सुंदर दिसणारा मुलगा, जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात एमटेकचे उच्च शिक्षण घेत होता. अजून 4 महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशात नोकरीत जाण्याची सुद्धा तयारी सुरू केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखात समाधानानं सुरू होतं. आणि मग अचानक 22 सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोरवरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीनं निघा. अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्दैवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल. बापाला बेंगलोरला पोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. वडील प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोन आला. डॉक्टर म्हणलेत मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त 1% चान्स असेल जगण्याचा. काय निर्णय घेतला असेल हो त्या बापाने. दुसऱ्या क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले आणि बेंगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली. वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोचले. ICUमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील 48 तासात जर बॉडीनं काही रिफ्लेक्स दिले नाहीत तर अवघड होऊन जाणार होतं. आणि जर रिफ्लेक्स दिले तरच पुढचे उपचार सुरू होणार होते. अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले. प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मुलगा शुद्धीवर येत असल्याच्या आनंदात आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलवून घेतलं गेलं. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता. दुसऱ्याच दिवशी डॉक्टरने उपचार सुरू केले. दिवसाला 1,00,000-1,15,000चा खर्च होता. वडील डॉक्टरला म्हणाले, कितीही खर्च होऊ द्या, पण माझ्या मुलाला वाचवा. 23 सप्टेंबरपासून प्रकृती वेगानं सुधारण्यास सुरुवात झाली. पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला. त्यानंतर 5 दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती. हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्यांच्या पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्या. पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असं वाटायला लागलं. डॉक्टर म्हणाले, आता 2-3 दिवसात तुमचा पेशंट ICUमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक 13 ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आला. गेली 22 दिवस हायर अँटीबायोटिकच्या वापरामुळे त्याच्या बॉडीनं औषधांना रेजिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हतबल होऊन रडायला लागले. गेल्या 20-22 दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान 200 वेळा रडला असेल. मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला 15 ऑक्टोबर रोजीच घरी पाठवले. 16 ऑक्टोबर हा काळा दिवस उजाडला आणि सकाळी 10:30 वाजता उपचारादरम्यान त्या मुलाची प्राणज्योत मालवली. आणि इथूनच सगळ्या अडचणीला सुरुवात झाली. काही झालं तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोचू द्यायची नव्हती, कारण तिला सावरणं सर्वांसाठीच कठीण जाणार होतं. पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलाच्या परिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे अवाढव्य बिल, पोलीस परवानग्या, पोस्टमॉर्टम या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला 24 तास उलटले. अखेर 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मुलाचे शव घेऊन त्याचे वडील, काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रासह रुग्णवाहिकेतून कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले. आता घरी पोचायला त्यांना 14 तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणारा नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री 9:30 वाजता डॉक्टरच्या उपस्थितीत मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचे सांगितलं. तिच्या हंबरड्यानं सगळं हॉस्पिटल हादरलं. एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा टोहा पडायची. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. तिच्यासाठी तिने पाहिलेलं स्वप्न आता फक्त दिवा स्वप्न बनून राहणार होतं. 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचे शव घेऊन घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडानं मुलाच्या आईला सांगणार होते की मी तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारून फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडाला. रात्री
दीडच्या सुमारास मुलावर शोकाकुळ वातावरणात स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करवत नाही. पोरांनो, गाडी चालवताना एक्सलेटरच्या मुठीला पीळ द्यायची आधी आतडी पिळवटून रडणारे आई बाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्यांचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे रे. त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप खूप अनमोल आहेत, बहुमूल्य आहेत. आपल्याशिवाय त्यांचे काय होईल याचं भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये. एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये.